हे आहे लकी बांबूचं प्लांट. तर ते कसं बनवायचं घरच्या घरी ते आपण पाहूयात. ही आहे बांबूची एक फांदी मी घेतलेली आहे. खूप उंच वाढलेली होती, ती घ्यायची आहे. त्याचे पानं काढायची आहेत. वरचं टोकाचं फक्त 2 पानं ठेवायची, बाकी सगळी पानं काढायची. आणि हे जे पेर दिसतात छोटे छोटे, तसे आपण त्याचे कट करायचे आहेत. वरची 2 पानं ठेवून मी सर्व पानं काढलेले आहेत. हे जे मध्ये मध्ये लाईन दिसतात ना, त्यामध्ये ठेवून आपण त्याच्या 2 लाईनच्या मधून कट द्यायचा आहे. असे मी आता याचे छोटे छोटे भाग करणार आहे, जेणेकरून आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवता येतील. अशा पद्धतीने एकत्र करून त्याला रबर लावणार आहे. मी हे छोटे छोटे पीसेस केलेले आहे. आता हे एकत्र करून आणि ती पानाची फांदी मध्ये घालून आपण त्याला रबर लावणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याला रिबिन लावण्यासाठी बरं पडेल. म्हणून आपण त्याला पहिल्यांदा रबर लावून सेट करणार आहोत. या कटिंग केलेल्या बांबू पीसेसना आपण रबर लावलेला आहे. आणि आता याला मी रिबन बांधणार आहे, लाल रिबन. आपण बघतो फेंग शुईच्या या लकी बांबूला लाल रिबन बांधलेले असते, तसं आपण लाल रिबन बांधत आहोत. लकी बांबूमुळे ऑफिस किंवा घरामध्ये वातावरण निर्मिती होते. हा लकी बांबू तुम्ही पाण्यामध्येही ठेवू शकता किंवा मातीमध्ये देखील चांगली वाढ होऊ शकते याची. रिबन बांधून झालेले आहे. आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपण हे कट केलेले बांबूचे तुकडे त्यामध्ये ठेवायचे आहे. ही प्लेट मी उन्हामध्ये ठेवलेली आहे. 1 महिन्यानंतर बघाल तर याच्यामध्ये पहा कसे कोंब आलेले आहे. आपण जी पानाची दांडी ठेवली होती त्याला मुळ्या आलेल्या आहेत. हे पहा, प्रत्येक बांबू स्टिकला फुटवे फुटलेले आहेत. हे पहा. आपण आता ही रिबन सोडून बघूयात. लकी बांबूची ग्रोथ तशी खूप स्लो होते, म्हणून हे रोपं महाग असतात. तर मी ही आता रिबन सोडलेली आहे. तर मधला जो आपण पानांचा देठ ठेवला होता त्याला पहा कशा मुळ्या सुटलेल्या आहेत आणि प्रत्येक कटिंगला आपले पानं फुटलेले आहेत. आता परत आपण ह्या कांड्यांना रिबन लावून पुन्हा पाण्यात ठेवूयात आणि अजून थोडीशी वाढ होईपर्यंत मी हे पाण्यात ठेवणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही देखील अवश्य ट्राय करा. धन्यवाद.